पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मानगाव तालुका प्रेस क्लबचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न। रायगड जिल्ह्यातील सेवाभावी संस्था रायगड प्रेस क्लबला संलग्न असलेल्या मानगाव तालुका प्रेस क्लबचा प्रथम वर्धापन दिन 16 ऑगस्ट 2026 रोजी कुणबी भवन मानगाव येथे सकाळी 11 वाजता राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यानंतर मानगाव तालुका प्रेस क्लबच्या वतीने मंत्री आदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आदरपूर्वक सन्मान करण्यात आला। मानगाव तालुका प्रेस क्लबच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सत्कार मूर्तींना मंत्री आदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या। यावेळी बहुजन समाजामध्ये उल्लेखनीय काम करणारे वृत्तपत्र विक्रेते नितीन मेहता, वन्यजीव अभ्यासक शांतनू कुवेसकर, समाजसेवक विजयभाई मेहता, प्रसिद्ध उद्योजक संतोष साळुंके, मंडळ अधिकारी जोशना शिंदे, ग्रामविकास अधिकारी जयदीप जाधव, उपअभियंता रोहन ढेबरे, रेस्क्यू टीम पाटणूसचे शेलार मामा, मानगाव ग्रामपंचायतीचे स्वच्छता दूत कर्मचारी, नारीशक्ती ग्रामसंघ सणसवाडी, जीवन गौरव पुरस्कर्ते किशोर पितळे आणि ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल यांचा मानगाव तालुका प्रेस क्लबच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संदीप जाबडे यांनी केले। या गौरवशाली कार्यक्रमाला मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, कोकण विभागीय सचिव मनोज खांबे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे, पंचायत समिती सभापती विलास शिंदे, उपसभापती मनीषा मालोरे, उपनगराध्यक्ष रिया उभारे, पंचायत समिती सदस्य संगीता बक्कम, स्वाती करकरे, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, बौद्धजन पंचायत समिती मानगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे, गोरेगाव विभागीय अध्यक्ष विकास गायकवाड, पोस्को कंपनीचे प्रमुख कुलदीप पुरंदरे, ज्येष्ठ समाजसेवक संजय अण्णा ढवळे, शादाब गैबी आणि राजाभाऊ ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच मानगाव तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष सुतार, मुख्य संघटक पद्माकर उभारे, कार्याध्यक्ष गौतम जाधव, उपाध्यक्ष विश्वास गायकवाड, आरती महामुनकर, सचिव हरेश मोरे, खजिनदार एस वानारसे, सल्लागार उत्तम तांबे, विनोदभाई सापळे आणि सुनील राजभर यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले। आणि त्या वास्तूमधून आणखी एक गोष्ट होत असते की पत्रकारांचे एक ठराविक दिवस असतात, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे किंवा आपला पत्रकार दिन जो असतो त्या निमित्ताने असेल, अशा पद्धतीचे त्यांचे जे कार्यक्रम असतात ते एका छताखाली हे त्यांना घेण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरतात। आणि माणगाव हे तसं पाहायला गेलं तर मध्यवर्ती ठिकाण आहे। दक्षिण रायगडचं तर हेडक्वार्टर म्हणून माणगाव आहे, कारण महाड, कोल्हापूर, पलीकडे श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा असेल, त्या बाजूला सुधागड असेल, या सगळ्याचं एक मध्यस्थी ठिकाण म्हणजे माणगाव आहे। त्यामुळे तिथं पत्रकार भवन हे उपलब्ध करून देणं पुढच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे महत्त्वपूर्ण आहे। आता मधल्या कालावधीमध्ये आम्ही अतिरिक्त जिल्हाधिकारी ॲडिशनल पोस्ट आपण माणगावसाठी मागणी करत आहोत। म्हणजे आता जे ललित पुरतं ते दर गुरुवारी किंवा बुधवारी येतात, त्याच्या ऐवजी इथं स्टेशन एक ती पदाची निर्मिती करून आम्हाला मिळावं अशी मागणी आम्ही महसूल मंत्री म्हणून आदरणीय बावनकुळे साहेबांना केलेली आहे। आणि मला खात्री आहे की दक्षिण रायगडच्या भागामध्ये ते उपलब्ध झाल्यानंतर शासकीय कामांना आणखी गती त्या निमित्ताने मिळणार आहे। आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून एक पत्रकार भवन इथं असणं हे मला निश्चितपणाने मी तुमच्या त्या मागणीला दुजोरा देते आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मला जे काही त्यामध्ये करता येईल हा निश्चित माझा त्या निमित्ताने प्रयत्न राहील। पुन्हा एकदा आपण मला कार्यक्रमाच्या निमित्ताने आमंत्रित केलं, आपल्याला मनापासूनच्या मी शुभेच्छा देते। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अधिक वेळ जरी मला या ठिकाणी राहता येत नसेल तरीही ज्या ज्या सन्मानार्थींना आपण आज या ठिकाणी सन्मानित करणार आहात मी त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देते। आणि हा आपल्या प्रेस क्लबच्या वतीने दिलेला पुरस्कार हा ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहात त्या त्या क्षेत्रामध्ये आपण जे काही काम करत आहात त्याच्यामध्ये आणखी उत्तम भरारी आपण घ्यावी हे प्रोत्साहन देण्यासाठी दिला गेलेला हा पुरस्कार आहे। त्यामुळे आपली ही वाटचाल यशस्वीरित्या अशी सुरू राहावी अशा सदिच्छा या निमित्ताने मी देते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे।